नमस्कार. पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत. तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार या दिवशी मी माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा ही पूजा मांडली होती. याआधीही मी हे व्रत करत होते, पण माझी आई या व्रताची मांडणी करत होती. त्यानंतर मी म्हणजे उपवास वगैरे करत होते. तर लग्नानंतर मी पहिल्यांदा ही पूजा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो की नक्कीच मी छान प्रकारे केलेला आहे. काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर नक्कीच मला सांभाळून घ्या. मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. महालक्ष्मी या देवीशी संबंधित हे व्रत महिला करतात. हे व्रत करण्यामागे काही हेतू आहेत. आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. हे व्रत करताना कशा प्रकारे पूजा मांडावी, तर मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरवून त्यावर कलश ठेवला जातो. कलशाला हळद कुंकू लावून आत पाणी, अक्षदा, द्रुवा, एक नाणे आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा. नंतर चौरंगावरती श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती ठेवावी. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे ठेवावीत. त्यानंतर विधिवत पूजा करा. आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तशा प्रकारे नैवेद्य मनभावे देवीला अर्पण करू शकतो. हे जे काही व्रत आहे ते सुख शांती समृद्धी आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलं जातं. तर त्याचप्रमाणे 2024 या वर्षामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे काही गुरुवार आलेले आहेत ते 4 गुरुवार आलेले आहेत आणि ते जे काही 4 गुरुवार आपण या प्रकारे साजरे करणार आहोत. प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारची पूजा मांडणार आहोत आणि त्यातील 4थ्या गुरुवारी आपण या व्रताचे उद्यापन करणार आहोत. तर ही जी काही पूजा आपण मांडत आहोत ती अगदी साध्या सोबर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या ज्या काही पूजेबद्दल काही जी काही कथा आहे ती कथा प्रत्येक गुरुवारी वाचली जाते. पूजा मांडल्यानंतर ही कथा वाचायची असते आणि ही जी काही पूजा आहे ती एकतर आपण सकाळी मांडावी किंवा सायंकाळी मांडावी. अगदी दुपारी ही पूजा मांडली जात नाही. आणि ही जी काही पूजा आपण मांडत असतो तर त्या पूजेला काही अटी देखील आहेत. काही खूपशा प्रकारच्या वेगवेगळ्या पूजा मांडण्याच्या पद्धती देखील या ठिकाणी आपण पाहतो. त्यातील अगदी साध्या सोबर पद्धतीने ही पूजा मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला ती आवडली असेल. या पूजेबद्दल जी काही कथा आहे त्या कथेमधूनच आपल्याला समजते की ही पूजा का मांडली जावी. जी या कथेतील जे काही पात्र आहे, जे शांबल आहे, भद्रश्राव आहे, त्याची राणी आहे सूरचंद्रिका, त्यांचं जे काही कथा वाचताना जी काही स्टोरी आपल्या लक्षात येते त्यावरून आपल्याला सुख शांती समृद्धी ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस या कथेचा कोणाला विसर पडू नये. जर विसर पडला असेल तर ज्या गोष्टी काही वाट्याला येतात त्याचप्रमाणे आपणही या कथेचा कधीच विसर पडून देऊ नये. आपले वाईट दिवस असोत किंवा चांगले दिवस असोत, खूप चांगल्या पद्धतीने पूजा मांडण्याचे दिवस येवोत किंवा अगदी साध्या सोबर पद्धतीने पूजा मांडण्याचे दिवस येवोत, तरी देखील या पूजेची आपण मांडणी केली पाहिजे. हे जे व्रत आहे ते मनोभावे केले पाहिजे. त्याची फलप्राप्ती निश्चितच आपल्याला होत असते. आणि अगदीच खूप मोठ्या प्रकारची भव्य दिव्य पूजा मांडावी अशी देवाची इच्छा असतेच असं नाही. तुम्ही अगदी साध्या सोबर पद्धतीने ही पूजा मांडू शकता. साध्या सोबर पद्धतीने जरी पूजा मांडली तरी ती तितक्या मनोभावे मांडलेली असावी. त्याकडे देवाचं जास्त लक्ष असतं. तुम्ही किती भव्य दिव्य मांडताय याकडे नाही, तर तुम्ही किती मनोभावे ती पूजा मांडताय त्याकडे देवाचं लक्ष असतं. त्यामुळे आपण अगदी साध्या सोबर पद्धतीने मांडली तरी ती मनोभावी असावी. आणि ती जी कथा आहे ती वाचताना आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीची प्रचिती येतच असते. त्या कथाही आपल्याला काही यूट्यूब चॅनलवरती नक्कीच ऐकायला भेटत आणि या पुस्तकातही अतिशय छान प्रकारे ती कथा आहे.
ती नक्कीच वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही पूजा नक्की कशा प्रकारे करायची असते आणि त्याची करण्यामागे काय हेतू आहेत. तर नक्कीच मी माझी हे जे व्रत आहे, ही जी पूजा आहे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.